नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला अशी छोटीशी एक पर्स बनवून दाखवणार आहे। कापड कट न करता फक्त एक फोल्ड करून ही पर्स मी बनवली आहे। बघा, कापड न कापता फक्त मी खालच्या बाजूने फोल्ड केला आहे आणि ही बनवली आहे। बघा, बेस तुम्ही बघू शकता, सुंदर असा बेस आहे आणि आतल्या बाजूला पण एक छानसा कप्पा मी बनवला आहे बरं का। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, ही पर्स बनवण्यासाठी मी हा 15 बाय 10चा एक असंच म्हणजे माझ्याकडे साडीचा तुकडा उरला होता पदराचा, त्याचा मी एक तुकडा घेतला आहे 15 बाय 10। हे 15 असं घेतलं आणि इकडनं 10 घेतलं, असे 15 इंच आणि इकडनं 10 इंच घेतले। आणि आता हे दोन बंद शिवून घेतलेत मी, ते बंद घेतलेत मी बघा 14 बाय 1 इंचचे बरं का। चौदा बाय इकडनं 1 इंच। आता काय करायचं आहे, इकडनं आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि इकडनं इथून पण 2.5 इंच घ्यायचं आहे। काही इथपर्यंत 2.5 इंच घेतले दोन्ही बाजूनी आणि इकडे आपल्याला हे बंद लावून घ्यायचे बरं का। असे दोन्ही साईडला आपण हे बंद लावून घेणार आहे। इकडनं पण 2.5 इंच घेणार दुसऱ्या बाजूने आणि हे बंद लावून घ्यायचे, ठीक आहे। आता हे दोन्ही बंद माझे लावून झालेले आहेत। आता हा जो पीस केला आहे ना तयार मी, तो आतमध्ये मी कॅनव्हास घातलेला आहे आणि खालच्या बाजूने मी अस्तर लावलेलं आहे बरं का। आता आपल्याला चेन लावून घ्यायची आहे इथे बघा। अशी मी चेन उघडते आणि एका बाजूला ही अशी चेन लावायची आहे आणि इकडच्या बाजूला दुसरी साईड लावायची, दुसरी चेनीची दुसरी बाजू लावायची। आता ही चेन लावताना आहे ना, ह्याच्यावरती आपल्याला ह्या मापाचं असं कापड घ्यायचं आहे। आता ही चेन अशी ठेवायची बरं का, अशी उलट्या बाजूने, आणि त्याच्यावर हे कापड घेतलेलं आहे आणि हे कापड चेन नका, आणि हा जो खालचा भाग आहे ना तो हे असं सरळ आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। असे हे कापड मी ही कापडाची पट्टी मी ती शिवून घेतली बरं का चेनीवरती। आता पुढे काय करायचं ते नीट बघा। आता हे शिवून झाले ना माझं। आता काय करायचं, हा जो बंद आहे ना तो असं खालच्या बाजूला असं वरच्या बाजूला घ्यायचा आणि इथून आपल्याला एक टिप मारून घ्यायची ह्याच्यावरनं बरं का, अशी म्हणजे ही सरळ, म्हणजे हे आपलं हे असं सरळ होईल। आणि मग हे जे खालती कापड घेतलेलं आपण एक कापडाची पट्टी ती अशी दुमडायची आणि इथून टिप मारायची, म्हणजे काय होईल, आता हे चेन लावल्यावर हो का हे आपलं असं दिसतं ना, तर हे असं हे दिसणार नाही, म्हणजे आतमध्ये पण फिनिशिंग एकदम सुंदर दिसेल आतल्या बाजूने पण आपली पर्स बघा। इथे बघू शकता तुम्ही, ह्या बाजूने मी हे केलेलं आहे। असंच सेम आहे ना आपल्याला इकडच्या बाजूने करायचं का, ही अशी वरनं ही टिप मारायची, म्हणजे हे बरोबर असं खालच्या बाजूला येईल। हे दोन्ही बंदाला मी चेन लावून घेतलेलं आहे आणि आता हे काय केले मी मधोमध ह्याची घडी फोल्ड करून घेतलेली आहे का, हे बरोबर आहे ना, मधोमध अशी घडी घालून घेतलेली। आता तुम्ही ते बघू शकता, इथे ना आपल्याला मार्क करायचं असं, म्हणजे आतमध्ये आपल्याला एक कप्पा लावायचा आहे बरं का छोटासा, असं बरोबर मधोमध्ये लाईन मारून घेतली मी। आता इथे छोटासा कप्पा करण्यासाठी मी हा एक तयार केलेला आहे 7 इंच बाय 4.5 इंचचं हे कसं चौकोन कापड घेतलं आणि ते कडेने पूर्ण दुमडलेलं आहे आणि वरती चेन लावली। आता हे काय करायचं म्हणजे आपल्याला इथून आहे ना आपल्याला 1 इंच असं माप घ्यायचं आहे आणि 1 इंचाच्या वरती आपल्याला म्हणजे ही जी आपण मधली लाईन मारली का, मधल्या लाईनीच्या 1 इंच वरती घ्यायचं आणि हे खालनं असं थोडंसं दुमडून इथे आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे चारी बाजूने। हे असं दुमडायचं आहे खालनं आपल्याला, दुमडून अशी शिलाई मारायची आणि हे पूर्ण असं चारी बाजूने शिवून घ्यायचं। इथे वरती अशी मी चेन लावून घेतलेली ह्याला।
आतल्या बाजूने असा सुंदर असा आपला छोटासा कप्पा आपण तयार केलेला आहे पर्सच्या. तुम्ही बघू शकता सुंदर आपला असं काही पैसे वगैरे किंवा काय कार्ड वगैरे ठेवायला असा हा छोटासा कप्पा मी आतमध्ये तयार केलेला आहे. ठीक आहे. आता आपण इथे ना रनर घालून घेणार आहोत. बघा आता इथे हे मी कप्पा शिवून घेतला आहे. इथे आतल्या बाजूला आपला छोटासा असा कप्पा छानपैकी तयार झालेला आहे बरं का. तुम्ही बघू शकता असा हा छोटासा आपला कप्पा इथे तयार झालेला आहे. आता आपण इथून अशी शिलाई मारली ना ह्याला, तर मग हे असं बाहेरच्या बाजूला पण इथे शिलाई दिसते, म्हणून मी काय केलं त्या शिलाईवरनं अशी चौकोन अशी ते लेस लावून घेतलेली आहे. आता आहे ना आपल्याला हे दुमडून असं इथे मी ह्या चेनीला रनर घालून घेणार आहे. आता रनर घालून झालं आहे. आता आहे ना आपण ही पर्स उलटी करणार आहोत बरं का. आता आपण कापड काही कापणार कॉर्नर कापणार नाही आहे ह्या पर्सला, फक्त एक फोल्ड करणार आहोत आणि मग आपली पर्स तयार. ठीक आहे. आता मग अशी आपण इथे हा मध्यभाग घेतला होता. आता त्याच्या दोन्ही बाजूला 1-1 इंचावर आपण मार्क करणार आहोत. आता 1 इंचावर तर हा आपण पॉकेट लावलेला आहे. आता इकडच्या बाजूला असं 1 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत सरळ लाईनला. आता काय करायचं, हे ना हे आणि हे असं एकत्र हे करून घ्यायचं, जुळवून घ्यायचं म्हणजे हे मार्क आणि हा इकडचं 1 इंचाचं हे जुळवून झालं ना, मग आपल्याला इकडे शिलाई मारायची. असं हे पकडायचं आणि इथे शिलाई मारायची आणि इथे शिलाई मारायची नाही बरं का, फक्त कडेला आपण शिलाई मारा आणि इकडे असं हे इथून अशी शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यावर इथे तुम्ही दुसऱ्या म्हणजे ह्या कापडांनी पायपिंग केली तरी चालेल, दोन्ही बाजूला पायपिंग करून घ्यायची आहे बघा. हे असं घ्यायचं मधोमध, इकडनं 1 इंच मध्यभागापासून वरती 1 इंच आणि खालती 1 इंच पूर्ण असे फोल्ड केले मी बघा. बघा आणि इकडे दोन्ही बाजूला आपण शिलाई मारून त्याला पायपिंग करून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी शिवून झालं माझं आणि तिथे मी पायपिंग पण केली आहे आणि बघा हे मधला असं फोल्ड केलेला भाग. चला आतल्या बाजूने पण एकदम छान दिसते ना पर्स. चला तर मग आपण सरळ करूया. सरळ केले बघा. आता हा आपला कॉर्नर आलेला आहे बरं का. बघा अशा प्रकारे हे आपले हे 2 कॉर्नर दिसतात. बघा छान झाली ना पर्स, एकदम सुंदर अशी, एकदम सुंदर अशी ही आपली पर्स तयार झाली आहे. बेस पण तुम्ही बघू शकता, आतमध्ये पण छानसा एक कप्पा तयार आहे छोटासा. कशी वाटली पर्स मग? एकदम बनवायला सोपी आणि सुंदर आहे. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.